इकडे मराठा आंदोलन उद्यापासून मुंबईमध्ये सुरू होत आहे आणि त्याची तयारी सुद्धा झालेली आहे। मराठा मोर्चा समन्वयक वीरेंद्र पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही तयारी सुरू करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। अमेय राणे या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। अमेय, मुंबईची तयारी नेमकी कुठपर्यंत आलेली आहे आणि कशी तयारी सध्या सुरू आहे मुंबईमध्ये? अमोल, मी सध्या आझाद मैदानात उपस्थित आहे आणि आझाद मैदानात काही तासातच मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठ्यांचं वादळ येऊन धडकणार आहे आणि याची तयारी आपण झालेली इथं सुरू बघू शकतोय। कारण की जो स्टेज उभारण्यात येणार आहे, नारळ फोडून प्रथेप्रमाणे त्याची विधिवत पूजा करून या कामाची सुरुवात करण्यात आलेली आहे आणि आझाद मैदानात आजपासूनच मराठा बांधव जे आहेत ते जमण्यास इथं सुरुवात झालेली आहे। समन्वयक आपल्यासोबत वीरेंद्र पवार आहेत। कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? मुंबईपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर आता भगवा वादळ येऊन पोहोचलंय। मुंबईत आझाद मैदानात मुख्य आंदोलन होणार आहे, तयारी कशी सुरू आहे? मुंबईमध्ये मनोजदादा जरांगे उद्या सकाळी पोहोचणार आणि इथे ध्वजवंदन करून आमचं आंदोलन सुरू होणार। यासाठी आमच्या मुंबईतील बांधवांनी अथक प्रयत्न करून इथे स्टेजची उभारणीचं काम आता सुरू केलेलं आहे। यासाठी लागणारी जी अर्ज होते, विनंती अर्ज, ते आम्ही अगोदरच केलेले होते। आम्ही दोन्ही मैदानांचे अर्ज अगोदर केले होते। त्यामुळे आज ज्यावेळी आम्ही इथे विचारणा केली की या मैदानाची देखील आम्ही तुम्हाला विनंती केलेली आहे, त्याचं काय झालं आणि कोर्टाच्या आदेशामुळे राईट टू प्रोटेस्टच्या अंडर आम्हाला ही जागा मिळालेली आहे। इथे आम्ही मंडपाचं काम त्याचबरोबर स्टेजचं काम यात आम्ही सुरू केलेलं आहे। 4 ते 5 वाजेपर्यंत मंडप आणि स्टेज आमचा तयार होईल आणि उद्या येणाऱ्या मनोजदादा जरांगेच्या आंदोलनाची सुरुवातीसाठी मराठा समाजाने जी खालीचा वाटा उचललेला आहे त्याची सुरुवात आज इकडनं सुरू होईल। राज्य सरकारने काल हायकोर्टात भूमिका मांडली महाधिवक्त्यांनी की तुमच्याकडनं किंवा जरांगे पाटलांकडनं आम्हाला कुठल्याच आंदोलनाच्या विनंतीचं पत्र सापडलेलं नाहीये। आझाद मैदानात एक पत्र आलं परंतु त्यावर सही शिक्का नव्हता, त्यामुळे ते नेमकं जरांगे यांच्या वतीनंच आलंय का हे आम्हाला माहिती नाहीये असं राज्य सरकारनं हायकोर्टात सांगितलं। नाही, तेच तो जो प्रकार आम्ही बघितला राज्य सरकारकडनं महाअभिवक्त्यांनी केलेला, पण त्याचबरोबर जे सदावर्तेंनी जे पिटिशन फाईल केलंय त्याच्यामध्ये तर सर्व आमच्या अर्जाच्या कॉप्या आहेत। त्याच्यामध्ये ओसी घेतलेल्याचा पण स्टॅम्प आहे, सही शिक्क्यांनिशी आमच्याकडे देखील कॉप्या आहेत। पण त्यांना अजून काय पाहिजे होतं आमच्याकडनं की ज्याची पूर्तता आम्ही केली नाही। आज जर तुम्ही बघाल तर BMCनी सर्व काम सुरू केलेलं आहे, मग त्यांच्याकडे कसं काय लेटर पोहोचलं? त्याचवेळी आम्ही दिलेलं होतं। महानगरपालिकेने तिथे टँकरची व्यवस्था, टॉयलेटची व्यवस्था या सर्व युद्ध पातळीवरती सुरू केलेलं आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचलं। बरं, ज्या पद्धतीने आपण जर बघितलं असेल की मनोजदादांनी TV वरती इंटरव्ह्यू देऊन अख्खा रूट मॅप सांगितला, अजून वेगळं कुठलं पाहिजे ते जर कमी आहे तर रोज मोर्चे चालले, ते मोर्चे कुठे चाललेत हे देखील माहिती आहे, तरी अजून तुम्हाला काय पाहिजे? म्हणजे तुम्हाला काय सत्यनारायणाची महापूजा करून तुम्हाला ज्यावेळी प्रसाद देऊ तेव्हाच तुम्हाला कळणार आहे का इथे पूजा झाली ते? आपल्याला बघू शकतोय की मराठा आंदोलनाची तयारी पूर्णपणे आझाद मैदानात सुरू झालेली आहे। अवघ्या काही तासात मनोज जरांगे आणि त्यांच्या सोबत असलेले लाख मराठा इथं पोहोचतील आणि त्यानंतर जे खरं आंदोलन आहे ते सुरुवात केले जाईल। आपण ही खास दृश्य बघतो ABP माझावरती की कशा पद्धतीने एकीकडे शिष्टमंडळ जे आहे ते मनोज जरांगे यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र जरांगे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत आणि आझाद मैदानात मनोज जरांगे यांच्या स्वागताची आणि मराठ्याच्या आंदोलनाची सुरुवात इथं झालेली पाहायला मिळते। अमोल, धन्यवाद अमेय दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल आणि या प्रतिक्रियांबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।